नाउ हिअर नेक्स्ट पॉईंट इज ॲव्हरेज अँड आर एम एस व्हॅल्यू. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ ए सी. आता आपण ए सीची ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू हे पाहायचे आहे. हिअर द ॲव्हरेज ओव्हर अ फुल सायकल इज ऑलवेज झिरो सिन्स द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन ओमेगा टी ओव्हर अ सायकल इज झिरो. तर आपण फुल सायकल जे आहे फुल सायकलचं आपण जर ॲव्हरेज घेतलं साइन फंक्शनचं, याच्यामध्ये ए सी जे आहे हा ए सी साइन वेव्ह असते, साइन फंक्शन असतं. त्यामुळे एक फुल सायकलला आपण ए सीचं जर ॲव्हरेज घेतलं तर हे झिरो येतं, कारण यामध्ये जेवढ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात हाफ सायकलच्या तेवढ्याच पुढच्या हाफ सायकलच्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. ह्या पॉझिटिव्ह सेम व्हॅल्यू आणि निगेटिव्ह सेम व्हॅल्यू ॲड केल्यामुळे झिरो येतं, म्हणून फुल सायकलचं जे ॲव्हरेज आहे हे झिरो येतं. पण इथं आपण सो द मीन व्हॅल्यू ऑफ ए सी ओव्हर अ सायकल हॅज नो सिग्निफिकन्स अँड द मीन व्हॅल्यू ऑफ ए सी इज डिफाईन्ड ॲज द ॲव्हरेज ओव्हर हाफ सायकल. मग फुल सायकलचं ॲव्हरेज जे आहे हे सिग्निफिकन्स नाही याच्यामध्ये, त्यामुळे आपण हाफ सायकल जे आहे हाफ सायकलचं फक्त आपण ॲव्हरेज घेतो ह्या ए सीचं. तर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इन द रेंज 0 to पाय रेडियन. तर 0 to पाय रेडियन हे हाफ सायकलचं रेंज आहे, 0 to 2 पाय हे फुल सायकलची रेंज असते. त्यामुळे आपण ए सीची ॲव्हरेज जी घेतो आपण ती फक्त हाफ सायकलसाठी घेतो, म्हणून 0 to पाय रेडियन येतं. आणि हे जे आहे देअरफॉर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट ऑर आर एम एस ई एम एफ, तर करंटचं किंवा ई एम एफची जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ती 0.637 इंटू देअर पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यूच्या 0.637 टाइम्स येते, एवढ्या पट येते ई एम एफ किंवा करंटची व्हॅल्यू आर एम एस व्हॅल्यू. तर हे 0.637 कसे येते आपण इथं पाहायचं आहे. तर यामध्ये आपण साइन फंक्शनचे ॲव्हरेज व्हॅल्यू जे आहे हे जे सिम्बॉल आहे ह्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणायचं. ॲव्हरेज व्हॅल्यू जे आहे मीन व्हॅल्यू साइन थिटाची, ह्याचा फॉर्म्युला आहे 0 to पाय इंटिग्रेशन साइन थिटा डी थिटा अपॉन इंटिग्रेशन 0 to पाय डी थिटा. तर आपण हे इंटिग्रेशन जे आहे ह्याचं लिमिट 0 to पाय आहे. साइन थिटा डी थिटा याचं इंटिग्रेशन जे आहे हे मायनस कॉस थिटा येतं आणि अप्पर लिमिट पाय आहे, लोअर लिमिट 0 आहे. आणखीन इंटिग्रेशन डी थिटा जे आहे थिटा येतं, अप्पर लिमिट पाय, लोअर लिमिट 0. आता आपण इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं. अप्पर लिमिट पाय आहे, कॉस पाय मायनस कॉस 0, हे मायनस मायनस हे कॉस पाय जे आहे -1 येतं, मायनस मायनस प्लस होतं. इथं पण मायनस मायनस जे हे कॉस 0 1 येतं, त्यामुळे +1 जे +2 आलेलं आहे. आणि हे अप्पर लिमिट पाय आहे, लोअर लिमिट 0 आहे, म्हणून पाय -0 दॅट इज पाय ओनली. डिनॉमिनेटरला पाय आलेला आहे. पायची व्हॅल्यू पुट केली 3.142, 2 डिवाइडेड बाय 3.142 हे जे आहे 0.637 येतं साइनची व्हॅल्यू. त्यामुळं ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट 0.637 आय नॉट किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ई एम एफ 0.637 ई नॉट, वेअर I average and E average are the average values of alternating current and EMF voltage respectively. तर इथं ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट आहे, पीक व्हॅल्यू ऑफ करंट इंटू 0.637 टाइम्स केल्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट येते, किंवा पीक व्हॅल्यू ऑफ करंट ई एम एफ जे आहे ह्याच्या 0.637 टाइम्स म्हणजे एवढ्या पट केल्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ई एम एफ येते. Next one is root mean square, that is RMS value. RMS means root mean square value. आता root mean square जे आहे हे heating effect depends upon the square of the current and hence does not depend upon the direction of flow of current and hence this is used to measure the AC. आता हिटिंग इफेक्ट जे असतो, एखाद्या वायरमधून करंट पास झाल्यानंतर वायर हीट होते, हे हिटिंग इफेक्ट जे आहे हा हिटिंग इफेक्ट जे आहे स्क्वेअर ऑफ द करंटचं स्क्वेअरवरती प्रपोर्शनल असतं, ते डिपेंड असतं. आणखीन त्या करंटच्या डायरेक्शनवरती हिटिंग इफेक्ट डिपेंड नसतो. म्हणून ए सी करंट जे आहे ए सी करंट मेजर करण्यासाठी ही वेगळी मेथड वापरली असते. हिटिंग इफेक्टवरून आपण ए सी करंट मेजर करतो. तर याच्यामध्ये कन्सिडर ॲन अल्टरनेटिंग करंट ऑफ पीक व्हॅल्यू I0 दॅट इज I नॉट फ्लोईंग थ्रू अ रजिस्टर आर. आता एखाद्या कॅपिटल आर इतक्या रजिस्टरमधून I नॉट किंवा I0 जे आहे हायेस्ट व्हॅल्यू इतक्या व्हॅल्यूचा करंट फ्लो होते असं आपण कन्सिडर करायचं आहे. लेट एच बी द हीट प्रोड्यूस्ड इन टाइम टी. तर कॅपिटल आर हा रेजिस्टन्स आहे, ह्या कॅपिटल आर रेजिस्टन्समधून I नॉट किंवा I0 इतका हायेस्ट करंट पास झाल्यानंतर तो कंडक्टर जे आहे तो कंडक्टर हीट होईल आणि त्यामध्ये हीट जे प्रोड्यूस झाले आहे टी टाईममध्ये, स्मॉल टी टाईममध्ये ती प्रोड्यूस झालेली हीट आपण जर कॅपिटल एच इतकी कन्सिडर केली तर नाव द सेम क्वांटिटी ऑफ हीट एच can be produced in the same resistance capital R in the same time t by passing a steady current of constant magnitude through it. तर आपण त्याच रेजिस्टन्समधून कॅपिटल एच इतकीच हीट लिबरेट होईल, जनरेट होईल, तितकी हीट जनरेट होण्यासाठी त्या आपण
रजिस्टरमधून DC करंट कॉन्स्टंट करंट पास झाल्यानंतर सेम हीट प्रोड्यूस झाली तर ते कॉन्स्टंट करंटची व्हॅल्यू आपण मेजर करू शकतो. तर तसंच आपण AC पण पास केल्यानंतर पण जी काही हीट निर्माण झालेली एच हीट निर्माण झालेली आहे त्यावेळी पण जे करंट पास झालेला आहे तो पण हा DC करंट इतका असतो. असं हे ॲनालिसिस करून आपण AC करंट मेजर करू शकतो. म्हणजे उदाहरण परत पुन्हा एकदा सांगतो पहा, आपण एखाद्या रजिस्टरमधून DC करंट पास झाल्यानंतर जी काही हीट प्रोड्यूस झालेली आहे तेवढीच हीट जर आपण AC करंट पास केल्यानंतर पण हीट प्रोड्यूस झाली तर त्या दोन्ही करंटची व्हॅल्यू समान असते. समान हीट जर ट्रान्सफर झाली, लिबरेट झाली, जनरेट झाली तर करंट पण समान असतात. ह्या तत्वावरती हा AC करंट मेजर करतात. म्हणजे AC करंट पास झाल्यानंतर जी काही हीट निर्माण झाली तेवढीच हीट निर्माण करण्यासाठी DC करंट पास करून आपण जर तेवढीच हीट निर्माण केली तर DC करंट आपण मेजर करू शकतो. तर तोच करंट AC पण असतो. असं यामध्ये लॉजिक लावून आपण ते मेजर करू शकतो. Now here the value of such steady current is called the effective value of virtual value or RMS value of the given alternating current and is denoted by IRMS. तर त्याची आपण लॉजिकली ती व्हॅल्यू जी असते करंटची IRMS असं कन्सिडर करतो. I म्हणजे करंट, RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर करंट आहे तो ACचा. The relation between the RMS value and peak value of alternating current is given by. आता आपण RMS करंट जे आहे आणखीन पीक करंट जे आहे ह्या दोन्हीमधलं रिलेशन आपण इथं फाइंड आउट करायचं आहे. इथं आपण पीक व्हॅल्यू आणखीन RMS व्हॅल्यू जे आहे ही पीक व्हॅल्यू आणखीन RMS व्हॅल्यू ह्याच्यामधले रिलेशन आपण फाइंड आउट करणार आहे. त्यासाठी हे फॉर्म्युला आहे पहा, IRMS स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 2 पाय I स्क्वेअर d थिटा अपॉन 2 पाय हे फॉर्म्युला आहे RMS करंट मॅक्स स्क्वेअर केल्यानंतर. याच्यामध्ये आपण हे 2 पाय कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्यानंतर 1/2 पाय इंटिग्रेशनमध्ये I स्क्वेअर d थिटा जे आहे आता आयची व्हॅल्यू पुट केली, आयची व्हॅल्यू आहे I0 साइन थिटा. मग हे स्क्वेअर असल्यामुळं I0 स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा d थिटा येतं इथं. आणखी ही 2 पाय कॉन्स्टंट आलेलं आहे, अपर लिमिट 2 पाय लोअर लिमिट 0 आलेलं आहे. इथं आपण नेक्स्ट हे I0 स्क्वेअर जे आहे कॉन्स्टंट बाहेर घेतलं इंटिग्रेशनच्या तर हे I0 स्क्वेअर बाय 2 पाय इथं आले वा I0 स्क्वेअर बाय 2 पाय. मग इंटिग्रेशनमध्ये 0 to 2 पाय साइन स्क्वेअर थिटा d थिटा येईल. मग हे इंटिग्रेशन साइन स्क्वेअर थिटा जे आहे साइन स्क्वेअर थिटा आपण असं लिहिलं 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2 d थिटा ॲज इट इज आहे, इंटिग्रेशन ॲज इट इज आहे, फक्त आपण साइन स्क्वेअर थिटा जे आहे 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2 लिहिलेलं आहे. ह्यामध्ये परत हा कॉन्स्टंट 2 आपण बाहेर घेतला इंटिग्रेशनच्या. इथं पहा हा 2 इथं बाहेर आल्यानंतर काय होईल, हे बाकीचे रिमेनिंग I स्क्वेअर बाय 2 पाय ॲज इट इज आहे, I स्क्वेअर I0 स्क्वेअर बाय 2 पाय ॲज इट इज आहे. इथं फक्त 2 बाहेर आला इथला, हा 2 बाहेर आल्यानंतर रिमेनिंग इथं फक्त 1 मायनस कॉस 2 थिटा d थिटा राहील. ह्या d थिटानं दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर पहिली टर्म आहे इथं d थिटा येईल मायनस कॉस 2 थिटा d थिटा येईल. दोन्हीचं आपण सेपरेट इंटिग्रेशन घेतलं, सेपरेट इंटिग्रेशन घेतल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ d थिटा इज थिटा येतं आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस 2 थिटा बाय 2 इज साइन 2 थिटा बाय 2 येतं आणि अप्पर लिमिट हे 2 पाय आहे, लोअर लिमिट 0 आहे. आता नेक्स्ट आपण इथं ह्या थिटामध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करूया. म्हणजे थिटा आपण एक वेळा 2 पाय पुट करायचं मायनस नेक्स्ट टाइम 0 पुट करायचं. मग 2 पाय मायनस 0 म्हणजे ह्याची व्हॅल्यू फक्त 2 पाय येते मायनस. आता इथं थिटाची व्हॅल्यू परत 2 पाय आणखी 0 पुट करायचे, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट हे सॉल्व करते वेळी इंटिग्रेशन. आता साइन 2 इंटू 2 पाय दॅट इज 4 पाय, साइन 4 पाय हे 0 होतं. आणखीन ज्यावेळी मायनस आपण 0 लोअर लिमिट पुट करू त्यावेळी हे 0 पुट केल्यानंतर इथं पण 0 येतं दॅट इज साइन 0 0. म्हणजे ही टर्म 0 येते आणि पहिली टर्म जे थिटाची 2 पाय मायनस 0 म्हणजे इथं 2 पाय येतं. म्हणजे इथं फक्त 2 पाय आलं. हे सर्व सॉल्व केल्यानंतर आपल्याला इथं 2 पाय मिळालं. हे 2 पाय आणि हे 2 पाय कॅन्सल होतील. कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग टर्म जे आहे I0 स्क्वेअर बाय 2 फक्त राहील, I0 स्क्वेअर बाय 2 इथं राहील. हा RMS स्क्वेअर आहे. दोन्हीकडचं आता आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर IRMS इकडं स्क्वेअर रूट IRMS स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट इतकं येईल. I0 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट I0 येईल, 2चं रूट 2 येईल. रूट 2 जे आहे 1.41 जे आहे ही व्हॅल्यू 1/1.41 सॉल्व केल्यानंतर 0.707 येते आणि ही I0 ॲज इट इज. सिमिलरली इट कॅन बी शोन दॅट आता ह्या करंटच्या ऐवजी आपण इथं जर व्होल्टेज पुट केलं इथं IRMS स्क्वेअर इक्वल टू 0 to 2 पाय ई स्क्वेअर थिटा d थिटा बाय 2 पाय. हे जर आपण करंटच्या ठिकाणी जर आपण EMF टाकून सॉल्व केलं तर हे असं येईल, सेम इक्वेशन येईल, फक्त करंटच्या ठिकाणी EMF आहे IRMS इक्वल टू E0 अपॉन रूट 2 दॅट इज 0.707 इंटू E0. ही पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज आहे दॅट इज EMF आणि RMS व्हॅल्यू ऑफ EMF आहे. ही पीक व्हॅल्यू ऑफ करंट आहे आणि ही RMS व्हॅल्यू ऑफ करंट आहे रिलेशन. दॅट इज पीक व्हॅल्यू जे आहे ह्याच्या आपण 0.707 टाइम्स केल्यानंतर RMS व्हॅल्यू येते करंटची, किंवा पीक व्हॅल्यू ऑफ EMF जे आहे व्होल्टेज जे आहे ह्याच्या
0.0707 टाइम्स एवढ्या पट केल्यानंतर ही आर एम एस व्हॅल्यू ऑफ EMF येते. नाव द हीट प्रोड्युस्ड बाय अ सायनुसायडल व्हॅरिंग AC ओव्हर अ कंप्लीट सायकल विल बी गिवन बाय. आता फुल सायकल जे आहे, कंप्लीट सायकल जे आहे, ह्या कंप्लीट सायकलवरती सायनुसायडल सायकलवरती आपण ह्याच्या AC जे आहे, ACची हीट प्रोड्यूस जे आहे, ही हीट प्रोड्यूस आपण बघायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे याची इक्वल टू 0 to 2 पाय बाय ओमेगा ही लिमिट आहे I² TR dt. हे याचा फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट हीट जनरेटेड थ्रू दॅट रेजिस्टन्स इफ AC करंट पास. देन हिअर दिस चेंजिंग दिस T बाय ओमेगा T आणि R आपण इथं कॉन्स्टंट बाहेर घेतला आहे. देन आपण हे जे इंटिग्रेशन आहे, हे इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर बघा हे R बाय ओमेगा ॲज इट इज R बाय ओमेगा ॲज इट इज आहे. याचं इंटिग्रेशन जे आहे 2 पाय I02/2 येतं. ह्याच टर्म आपण रिअरेंज केल्या 2 पाय बाय ओमेगा इकडे सेपरेट लिहिला इथं. R ॲज इट इज आहे. आणखीन I02/2 जे आहे, I02/2 जे आहे हे येतं IRMS². पण आपण I02/2 जे ऐवजी IRMS² लिहिलं आहे. हे R ॲज इट इज लिहिलं आहे, 2 पाय बाय ओमेगा इकडे लिहिलं आहे. दिस इज द हीट जनरेटेड. दॅट इज it is the same as the heat produced by a DC current of magnitude IRMS for the same time t. म्हणजे DC करंटनं जी काही हीट प्रोड्यूस केली आहे तेवढीच ही तर AC करंटनं पण हीट प्रोड्यूस केलं आहे. त्यामुळे ते दोन्ही करंट सेम असतात. म्हणजे आपण असा हा AC करंट मेजर करू शकतो. आणि दिस AC करंट इज IRMS रूट मीन स्क्वेअर करंट. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.